या बातमीपत्राचे प्रायोजक आहे श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली सुरू असलेला कोंडल फंक्शन हॉलच, डॉक्टर श्वेता हुले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक, डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचं कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड GI इंडोस्कोपी सेंटर, डॉक्टर BP उबाळे यांचे आयुष हॉस्पिटल सोलापूर। नमस्कार, जनदर्पण न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे। चर्चा तर होणार या कार्यक्रमामध्ये महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीमध्ये विविध क्षेत्रामध्ये विविध भागामध्ये अनेक व्यक्ती उमेदवार म्हणून उभे राहिलेले आहेत। प्रत्येक प्रभागामध्ये 4-5 अशा पद्धतीने उमेदवार आपलं नशीब आजमावण्यासाठी उमेदवारी अर्ज भरलेला आहे। याच उमेदवारीमध्ये अपक्ष उमेदवार म्हणून आपल्याकडे आज उपस्थित आहेत श्री विजयकुमार अंकम। अपक्ष म्हणून त्यांनी उमेदवारी अर्ज भरलेला आहे। तर कोणत्या उद्देशाने त्यांनी या निवडणुकीमध्ये उभे आहेत? कारण हे पूर्वी गुंतवणूक सल्लागार म्हणून आता सध्या काम करत आहेत। बँकिंग व्यवसायामध्ये ते काम केलेलं आहे। असं असतानाही या राजकारणामध्ये त्यांनी प्रवेश करण्यामागचं कारण काय आहे, या सगळ्या प्रश्नांचं उत्तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। नमस्कार, आपलं या चर्चा तर होणार या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे। सर, मला एक सांगा, तुम्ही गुंतवणूक सल्लागार म्हणून अनेक वर्ष काम करत आहात। असं असताना ही राजकारणामध्ये प्रवेश करण्याची इच्छा तुम्ही या ठिकाणी का व्यक्त केलेली आहे आणि या निवडणुकीमध्ये तुम्ही उभे आहात, काय त्यामागचं कारण काय आहे? मी गुंतवणूकदारांना सल्ला देण्याआधी मी सुद्धा एक सामान्य नागरिकच आहे आणि मी ज्या भागात राहतोय त्या प्रभागात आतापर्यंत एकच पक्षाचे नेते, एकच राजकीय नेते अनेक वेळा पक्षांतर करून अनेक पक्षातून तेच चेहरे समोर येत होते आणि प्रत्येक वेळेस आम्ही नवीन काहीतरी निर्माण करू, नवीन आम्ही काहीतरी तयार करू आणि आतापर्यंत जे काम झालं नाही आम्ही पुढे करून दाखवू, अशा गोष्टी करून तेच ते चेहरे निवडून येत होते। तर यामध्ये सामान्य जनतेला कुठेतरी दिशाभूल करण्याचा ते प्रयत्न करत होते। तर आणि ज्या गोष्टी मी प्रत्यक्षात अनुभवलेला आहे, उदाहरणार्थ जे नगरसेवकचा सध्या जो इलेक्शन आहे, नगरसेवकाचा जो प्राथमिक कार्य जे आहे, दररोज नागरिकांना नळाला पाणी देणे, हा किमान सोयी सुद्धा अनेक मोठमोठ्या पक्षातील नेते मंडळी सुद्धा उपलब्ध करून देऊ शकले नाही। आजच्या तारखेला अनेक वर्षांचा सत्ता अनुभवून सुद्धा आज ते परत आज प्रचार करताना तेच वाक्य वापरतात की आम्ही उद्यापासून दररोज, आता निवडून आल्यानंतर उद्यापासून दररोज आम्ही दररोज पाणी पुरवठा करू, पण आतापर्यंत का करू शकले नाही? आणि खरोखरच महानगरपालिकेकडे पाणी पुरवठा करण्यासाठी पाणी नाहीये का यंत्रणा नाहीये? तर आम्ही याबद्दल सखोल अभ्यास केले असता आम्हाला असं आढळून आलंय की 3-4 महिन्यापूर्वी जेव्हा आपले सोलापूर शहराला जोडणारे सर्व रस्ते बंद झाले होते, त्याचा एकमात्र कारण होता पुणे आणि तिकडच्या धरणातून सोडलेले पाणी ओव्हरफ्लो झालेले होते अनेक ब्रिजवरनं आणि अनेक रस्ते आपल्याला बंद करावा लागला होता। म्हणजे पाणी काही कमी नव्हतं, पण आपल्या महानगरपालिका किंवा आपल्या नेते मंडळी असं नियोजन करू शकले नाही, जे आलेला पाणी आहे त्याला योग्य प्रकारे आपण स्टोअर करू शकतो असं काही नियोजन करू शकले नाही। तर हे एक मिनिमम एक नगरसेवकाकडनं सामान्य नागरिकांनी अपेक्षा केलेला हा किमान अपेक्षा आहे। दुसरा आहे कचरा गाडी। आज कचराचं युजर टॅक्सेस महानगरपालिका आकारतोय, पण युजर चार्जेस वगैरे अनेक वेळा महानगरपालिकेकडनं किंवा ते कॉन्ट्रॅक्टरकडनं कचरा गाडी वेळेवर येतच नाहीये। आणि जरी कचरा गाडी येत असेल तर घरचे जे महिला मंडळी आहे त्यांना त्यांचं कचरा गाडीचा आवाज ऐकून त्यांना आपलं कामधंदा सोडून त्यांना बाहेर त्या कचरा घेऊन जाईपर्यंत त्यांना आपलं सगळं काम सोडून त्यांना थांबावं लागतोय। तर यामध्ये कुठेतरी ज्या महिलांना त्रास होतोय, याही गोष्टी आम्ही ग्राउंड लेवलला अनुभवलेला आहे। आणि सेकंड वन, जो नळाचा विषय जो आहे, पाणीचं एक असं फिक्स्ड वेळ नाहीच आहे। कधी रात्री 10ला येतोय, कधी सकाळी येतोय, कधी दुपारी येतोय, असं काही निश्चित वेळच नाहीये। अशा अनेक गोष्टी आहेत जो नियोजनाशी निगडित आहे।
तर महानगरपालिकेच्या कर्मचारी अधिकारींना आपण प्रॉपर जर नियोजन का करू शकत नाही हे विचारणा करून जर आपण त्यांच्याकडनं जर काम करून घेतलं तर एक नगरसेवकाची तर एवढं काही म्हणजे नगरसेवकांनीच केलं पाहिजे असं काही नाहीये. महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना जो रीतसर त्यांना मोबदला मिळतोय, पगार मिळतोय, सॅलरीज मिळतोय, तर त्या बदल्यात किमान हे काम आहे महानगरपालिकेचे कर्मचारी त्यांना नियोजन आखून त्यांनी काम केलं पाहिजे आणि ते महानगरपालिकेमधनं महापौर असेल किंवा नगरसेवक असेल किंवा आमदार लेवलला त्यांनी करून घेतलं पाहिजे. तसं तर दररोज पाणी पुरवठा व्हायला पाहिजे हे तुम्ही म्हणता बरोबर आहे, पण तुम्ही राजकारणामध्ये आता आलेला आहात. हो, प्रभाग क्रमांक 10 मध्ये तुमच्या बाजूला किंवा तुमच्या सोबत असलेल्या अजून 3 नगरसेवक होण्याच्या मार्गावर आहेत. पण दररोज पाणी पुरवठा करण्याच्या या उद्देशासाठी तुम्ही महानगरपालिकेशी कधी याबाबत पाठपुरावा केलेला आहे का? येस, आम्ही अनेक वेळा महानगरपालिकेला ज्या ज्या गोष्टी छोटे छोटे जे अडचणी येतात, वेळेवर पाणी न येणे, कधी कधी नॉर्मली 5 ते 6 दिवसाला पाणी येतोय, कधी कधी 10 दिवस पाणी जेव्हा येत नव्हता आम्ही तेव्हा महानगरपालिकेला संपर्क साधलेला आहे आणि अनेक वेळा आम्ही माहिती अधिकार अंतर्गत महानगरपालिकेला पाणी दररोज पुरवठा होण्यासाठी महानगरपालिकेकडनं करण्यात आलेल्या नियोजनाविषयी सुद्धा आम्ही विचारणा केलेला आहे, ज्याचं उत्तर सविस्तरपणे महानगरपालिकेचे अधिकारी देऊ शकले नाही. तुमचा प्रश्न हा बरोबर आहे. पाठपुरावा केला, तुम्ही ग्राहक मंचामध्ये गेला किंवा इतर ठिकाणी गेलात, माहितीच्या अधिकाऱ्याखाली तुम्ही विचारलेलात, पण त्या बाबतीमध्ये त्यांच्याकडून काही तुम्हाला प्रतिक्रिया मिळाली का? हो, त्यांनी उत्तर दिलेलं आहे, पण एवढं म्हणजे सविस्तर नव्हतं ते उत्तर. बरं, ठीक आहे. दररोज पाणी पुरवठा होत नाही हे मान्य करू आपण, परंतु हा एक प्रश्न आहे की 365 दिवसापैकी वर्षभरामध्ये फक्त 52 दिवस पाणी पुरवठा होतो आणि बाकीचे जे दिवसाचा जो कर घेतला जातो, यावर तुम्ही कधी त्याच्यावर तुम्ही तक्रार केली का? तुम्ही विचारणा केली का महानगरपालिकेने? येस, आमचा एजेंडाच आहे आता हा. जर आता महानगरपालिका दररोज पाणी पुरवठा करू शकत नसेल तर जो महानगरपालिका नळाचा जो टॅक्स आकारतोय पाण्याचा, तो 365 दिवस ऐवजी जेवढे दिवस पाणी सप्लाय होतो तेवढ्याच दिवसाचा कर आकारणी करावा. हा विशेष तरतूद आम्ही पहिल्यांदा महानगरपालिकेशीच आम्ही पत्रव्यवहार करून त्याचा पाठपुरावा करून करणार आहोत. जर समजा महानगरपालिका यात दखल घेऊन जर कारवाई करत नसेल तर आम्ही रीतसर अधिकृत प्राधिकरणाकडे आम्ही त्याविषयी दाद मागणार आहोत. तुम्ही तर सध्या अपक्ष म्हणून उमेदवार म्हणून लढत आहात. हो, तर तुम्ही इतर अनेक काही पक्ष आहेत, या पक्षामध्ये तुम्ही काय केलेलं? हा, तर आम्ही हे आमचं ताकद आहे की आम्ही आमचं ओळखीचं आम्ही जे काही आतापर्यंत लोकांचं ज्या काही कामं करून दिलेलं आहे, आम्ही लोकांच्या विश्वासावरूनच आम्हाला निवडून यायचं आहे, ना की कुठल्याही पक्षाचा मदत घेऊन आम्हाला निवडून यायचं नाहीये. आणि कुठल्याही पक्षाचा जर मदत घेतलं तर त्या पक्षाचा हायकमांड, हायर ऑथॉरिटी जो काही डिसिजन घेतो तो इथं मान्य करावा लागतो. तर आम्ही इंडिपेंडेंट आमचं विचार, आमचं मत काय आहे हे आम्ही महानगरपालिकेमार्फत जनतेमध्ये दर्शवण्यासाठी आम्ही या क्षेत्रात आलेला आहे. तर पक्षाकडून जर गेलं तर जो आमचं वैयक्तिक मत मांडण्याला आम्हाला कुठंतरी आमचं स्वातंत्र्य कमी होईल, हा एकमात्र कारण दबाव येईल, म्हणून आम्ही यामध्ये अपक्ष म्हणूनच आम्ही निर्णय घेतलेला आहे. पण तुम्ही आता सध्या कसं आहे, आता जुना विडी घरकुल हे आधी महेशांना असताना काही अनुषंगिक सुधारणा त्या ठिकाणी झालेला आहे, काही विकास झालेला आहे, पण आता विकास न झालेला असा भाग तिथे काय आहे का? याचा काही तुम्ही चौकशी केलेली आहे का? तुम्ही काही पाहणी केलेली आहे का की बाबा या जुन्या विडी घरकुलमध्ये या काही गोष्टी नाहीत किंवा या कराव्या लागतात, यासाठी मला काही प्रयत्न करावा लागणार आहे, त्याला निधी लागणार आहे, ती निधी मी कुठून मिळवणार आहे, याबाबत कधी तुम्ही अभ्यास केलाय का? येस, आता आतापर्यंत महेश अण्णांना मीही आदर करतोय, कारण महेश अण्णांशिवाय विडी घरकुलचं डेव्हलपमेंट एवढं सहज शक्य नव्हतं. महेश अण्णांनी जो डेव्हलपमेंट केलेला आहे खरोखरच म्हणजे असं म्हणजे चांगला उपक्रम आहे महेश अण्णांचा. तर त्यांनी राबवलेली योजना पण चांगली होते. त्यांनी निधी कसं कुठून आणायचं हे सगळं अभ्यास करून त्यांनी आणलेला होता आणि त्या पद्धतीने त्यांनी बऱ्याच गोष्टी डेव्हलप केलेल्या आहे. पण आज महेश अण्णा नसताना तर इतर लोक जे महेश अण्णांचं नाव घेऊन जे त्यांचा नावाचा वापर करण्याचा प्रयत्न करत आहात तो चुकीचा आहे. तर आम्ही
आता महेशांना साहेबांनी तर बरेच काही गोष्टी केलेल्या आहे, तरी सुद्धा आजच्या तारखेला आपल्या प्रभागात नळाला पहिली गोष्ट म्हणजे नळाला दररोज पाणी येत नाही. तो नागरिकांचा सर्वात मोठा प्रश्न आहे. दुसरी गोष्ट कचरा गाडीचा सुद्धा खूप मोठा प्रश्न आहे. कचरा गाडी कधी आता अलीकडे थोडंसं येतोय वेळेवर, पण काही दिवसापूर्वी जर बघितलं तर असंही त्या कॉन्ट्रॅक्टरच्या कर्मचाऱ्यांना पगार वेळेवर मिळत नसल्याच्या कारणाने गाडी येत नव्हता. त्यावेळेस अनेक नागरिकांच्या घरात कचरा पडून असायचा. तर असं काही सिच्युएशन क्रिएट होत असेल, अशा परिस्थितीमध्ये पर्यायी मार्ग सुद्धा महानगरपालिकेकडे असावा, याच्या संदर्भात आम्ही नियोजन करावा. हे आमच्या नळाला पाणी दररोज येण्यासाठी किंवा टॅक्स कमी करावा, दोन्हीपैकी एक, किंवा कचरा गाडीचं सुरळीत व्यवस्था करणे, या दोन प्रमुख गोष्टींवर जो नागरिकांना जो अडचण येतोय त्या गोष्टीवर आमचं जास्त प्राधान्य आहे. प्रभाग 10 मध्ये आता 4 उमेदवार आहेत. हो. यापैकी तुम्हाला जास्त विरोधी किंवा जास्त तुम्हाला जड वाटतं असं कोण उमेदवार आहे? असं काही नाही. जर आज आम्हाला जर विरोधक असं वाटण्यासाठी काहीतरी स्ट्रॉंग पॉइंट असायला पाहिजे होता. कारण जर समोरचा व्यक्ती, माझ्या विरोधात उभारलेले बाकीचे जर समोरचे खरोखरच स्ट्रॉंग असले असते तर त्यांना आज प्रचारासाठी सकाळी 8 वाजता घरकुलमध्ये यावं लागला नसता. जो आपल्या प्रभागात नसलेला व्यक्ती आपण का निवडला पाहिजे? प्रभागात असलेला व्यक्ती तुम्हाला 24 तास तुमच्या समोर असू शकतो आणि तुम्ही कधी काय अडचण असेल तर तुम्ही समोर ताबडतोब विचारून करू शकता. तर प्रभागात माझ्या मते असं कोणीही आमच्यासाठी स्ट्रॉंग विरोधक सध्या तरी आमच्या प्रभागात नाही असं आम्हाला वाटतंय. जुना बीडी घरकुलमध्ये काही अनुषंगिक साधनं नाहीत असं नागरिकांचं काही म्हणणं आहे की असे काय अनुषंगिक त्या ठिकाणी घटक नाहीत किंवा साधनं नाहीत की ज्यांच्यामुळे नागरिकांना गैरसोय होते, असे कोणते घटक आहेत? येस, आतापर्यंत आपण ऐकून आहात की काम उद्योग नाहीये, व्यवसाय सोलापुरात नाहीये, IT पार्क नाहीये वगैरे, किंवा खूप मोठ्या कंपन्या सोलापुरात नाहीये असं कारण सांगून सोलापूरचे अनेक लोक सोलापूर सोडून बाहेर चाललेत, पुणे मुंबईला जॉबला चाललेत. तर हा विषय रोजगाराशी निगडीत जरी असला तरी सुद्धा अनेक पूर्व भागातील अनेक लोक जे सध्या सोलापूरच्या बाहेर सध्या काम करत आहेत. तर आमचं नियोजन असं राहील की शासनाने काहीतरी कंपनी सोलापुरात आणलं पाहिजे, किंवा आमदार खासदार किंवा मुख्यमंत्री प्रधानमंत्रीने सरकारनेच केलं पाहिजे असं काहीही नाहीये. आम्ही आमच्या प्रभागातील लोकांना इतकं साक्षर करणार आहोत, सुशिक्षित करणार आहोत की, आणि त्यांना वेल ट्रेनिंग देऊन आम्ही त्यांना त्यांचंच कौशल्य डेव्हलपमेंट करून आम्ही सोलापुरातील एक लघु उद्योग म्हणा, SME अंतर्गत आम्ही बँकेकडून कर्ज घेऊन किंवा इतर काही पर्याय शोधून, कारण आम्ही फायनान्शियल क्षेत्रात असल्यामुळे पैसा कसं नियोजन केला पाहिजे आणि त्यानुसार नवीन उद्योगधंदे कसं निर्मिती केला पाहिजे. स्पेशली बीडी घरकुल म्हणजे पूर्व भागातील जे काही आता प्रभाग 10 मध्ये जे आहे, बीडी घरकुल, गांधीनगर, कोंडानगर, अक्कलकोट रोड आणि हैदराबाद रोड मधील जो काही भाग आहे, हा पूर्ण डेव्हलपमेंट करण्यासाठी तेथील नागरिकांच्या मदतीनेच आम्ही अनेक उद्योगधंदे उभारू असा आम्ही विश्वास व्यक्त करतो. यामध्ये जुना बीडी घरकुलमध्ये एकही असं स्वतंत्र भाजी मार्केट नाही. सगळे भाजी विक्रेते, फेरीवाले हे रस्त्यावर उभारतात, त्यामुळे नागरिकांना येणं जाणं अवघड आहे, अपघात होण्याच्या देखील शक्यता आहेत. याबाबत तुम्ही काय सुधारणा करणार? येस, आता सर्वात महत्त्वाचं जे मुख्य रस्ते आहेत, अक्कलकोट रोड आणि हैदराबाद रोड हायवेवरून जो बीडी घरकुल, हैदराबाद हायवेवरनं एक बीडी घरकुल अंतर्गत रस्ता जातोय, आणि सेकंड वन अक्कलकोट रोडवरनं लक्ष्मी मंदिर पासून जो अंतर्गत रस्ता आहे गांधीनगरला जोडणारा, तर हे दोन्ही रस्ते खूप म्हणजे डेंजरस सिच्युएशनमध्ये आहेत. तर या रस्त्यांना साठी सुद्धा आम्ही पाठपुरावा घेणार आहोत. आम्ही या संदर्भात नितीन गडकरी साहेबांना पत्रव्यवहार केलेला आहे, आम्हाला त्यांच्याकडनं अधिकृतपणे उत्तरं सुद्धा आलेलं आहे. तर त्या अनुषंगाने आम्ही पाठपुरावा करून तेथील रहिवासींना येता जाता अडचणी कसं कमी होईल याकडे आम्ही थोडंसं लक्ष देऊन तो मार्ग आम्ही रहदारीसाठी सुरळीत करणार आहोत. का? कारण मी तेथील नागरिक आहे आणि माझा मुलगा सुद्धा अनेक वेळा कॉलेजच्या नावाने त्या रस्त्याने ये जा करतोय. तो जेव्हा जातोय आणि जेव्हा जोपर्यंत घरी येत नाहीये, आम्हाला भीती असते की या रस्त्यावर जे अपघात होतात ते कुठेतरी कमी व्हावा. तर यासाठी आम्ही पाठपुरावा घेत आहे. आणि आपण म्हटल्याप्रमाणे भाजी मंडईचा
तर बीडी घरकुलमध्ये पोषमा मंदिरच्या इथं भाजी मंडईची व्यवस्था करण्यात आलेला आहे, पण तो अधिकृतपणे लोक वापर करत नाहीये आणि कुठेतरी नागरिकांना सुद्धा तो गैरसोयीचा वाटतोय. तर त्यासाठी चारचाकी वाहनावरनं सध्या लोक खरेदी करतात. त्यावर आम्ही पर्यायी मार्ग आम्ही अभ्यास करतोय. आमचा एक अभ्यासात आहे, जसं की एक रिलायन्सचा सध्या मोठ्या प्रमाणात व्यवसाय चालतोय, जो फ्रेश फ्रूट्स किंवा फ्रेश व्हेजिटेबल्स तो कट करून पॅक करून तो होम डिलिव्हरी करतोय. तसं आमचं म्हणजे हे लघु उद्योग अंतर्गत आमचं नियोजित प्रकल्प असणार आहे. हो सर, माझा पुढचा प्रश्न असा आहे, तुम्ही म्हणताय की आम्ही नगरसेवक आल्यानंतर या प्रभागामध्ये किंवा या भागामध्ये नागरिकांसाठी अनेक सुधारणा करू, अनेक प्रकल्प आणू, अनेक योजना आम्ही राबवू. पण गेली 7-8 वर्ष महानगरपालिकेमध्ये एकही नगरसेवक नव्हता, तरीही आपला शहर चांगल्या पद्धतीने चाललेलेच आहे. असेल नसेल तरी देखील सर्व प्रकारच्या सोयी सुविधा आपल्याला उपलब्ध होतात. पण तुम्ही आल्यानंतर असं वेगळं काय नागरिकांना मिळणार आहे? येस, आमचा मुख्य अजेंडा हाच आहे. आतापर्यंत आपण निवडून दिलेला नगरसेवक एक तर आपल्या प्रभागात नसतोय आणि 4 लोकांचा जो प्रभाग आहे त्यापैकी एक व्यक्तीच्या नावाने बाकीचे 3 निवडून येत आहेत आणि बाकीचे 3 तसं बघितलं तर प्रत्यक्षात कुठंही प्रत्यक्ष सहभाग नसतोच आहे कुठल्याही कामकाजामध्ये. एका व्यक्तीवर भार पडतोय. एक व्यक्ती जो पूर्ण 35,000-40,000 मतदारसंख्येत तो सगळ्या गोष्टी फुलफिल करण्यात कुठेतरी अपयशी होतोय. तर त्यासाठी आम्ही असं नियोजन करतोय, जर समजा आता इव्हन नगरसेवकांचं दुसरी गोष्ट काय आहे, ते कार्यकर्त्यांचा वापर करतात फक्त निवडणुकीपुरती. निवडणुकीनंतर ते कार्यकर्त्यांचा सुद्धा फोन लवकर घेत नाही, असे अनेक नागरिकांचा अनेक कार्यकर्त्यांचा तक्रार आहे. इव्हन आत्ताच्या इलेक्शनमध्ये जर बघितलं, जो मागच्या 2-3 इलेक्शन्समध्ये बीजेपीने अनेक कार्यकर्त्यांचा वापर केल्याचा आणि त्यांना आता या इलेक्शनला नगरसेवकाच्या जो इच्छुक होते त्यांना डावळल्याचं, त्यांना म्हणजे दुर्लक्ष केल्याचं जो उदाहरण आहे, हा स्पष्ट जाणवते की म्हणजे इलेक्शनमध्ये राजकीय नेते फक्त कार्यकर्त्यांचा गरजेपुरता वापर करतात, त्यानंतर ते कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष करतात आणि प्रभागात तर लक्ष द्यायचं त्यांना गरजच नाहीये. परत पुढील 5 वर्षानंतर जेव्हा इलेक्शन येईल तेव्हाच ते परत त्या प्रभागात दिसतात. तर आमचं जर बघितलं, आम्ही आणि आमचे ग्रुप जे आहे एकही कार्यकर्ता म्हणून नाहीये. आमचा हा जवळपास 70 लोकांचा आमचा जो ग्रुप आहे, भारतीय मित्र समूह म्हणून आहे, जो आम्ही फक्त डेव्हलपमेंटसाठी आम्ही काम करतोय. आणि आमच्या ग्रुपमध्ये ऑलमोस्ट सगळ्यांचा एक काही ना काही व्यवसाय आहे. म्हणजे आम्हाला राजकारणात पैसा कमवणं हा हेतूने आम्ही कधीच आलेलो नाहीये. तर आम्ही या प्रभागात व्यवसायधारक असून सुद्धा आम्ही एक नागरिक आहे आणि नागरिक म्हणून आम्हाला ज्या अडचणी येत आहेत त्या दूर करण्यासाठीच आम्ही या क्षेत्रात आलेलो आहे. आणि आमच्याकडे कार्यकर्ता नसल्यामुळे आम्ही आमचे जे काही मित्रमंडळीमधले जे काही आता आम्ही निवडून येण्यासाठी आम्ही जे प्रयत्न करतोय, या निवडणुकीसाठी आम्ही पुढाकार घेऊन आलेलो आहोत. तर सगळ्यांकडे आम्ही असा अधिकार असणार आहे, म्हणजे निवडून आल्यानंतर नगरसेवकानेच महानगरपालिकेत सगळे बाजू मांडलं पाहिजे किंवा त्या महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून काम करून घेतलं पाहिजे असं काही नाहीये. आमचे जो ग्रुपमध्ये आहे, आमच्या ग्रुपमधील सगळ्यांकडे महानगरपालिकेच्या ज्या टेबलवर जे काम होतोय हे सगळ्यांचं नोंदी आमच्या प्रत्येक ग्रुपमध्ये प्रत्येक व्यक्तीकडे असणार आहे. म्हणजे मी जरी प्रत्येक गल्लीत जाऊन बघू शकलो नाही तरी तिथं आमचा जो काही प्रतिनिधी किंवा आमचा मित्र जो आहे ते माझ्यातर्फे तो सगळं काम करून घेऊ शकतो. म्हणजे जिथं एक नगरसेवक काम करणे आणि त्या नगरसेवकाचे मित्रमंडळी 80-90 लोक मिळून काम करणे खूप डिफरन्सेस आहे. म्हणजे त्या प्रभागातील अडचणी ऑलमोस्ट नाहीसा होईल म्हणायला काय हरकत नाही. या निवडणुकीमध्ये जेव्हा नाम निर्देशन अर्ज भरण्यात आलेला आहे, ज्यांना उमेदवारी मिळेल न मिळेल, काही लोकांनी बंडखोरी केलेला आहे. आता तुम्ही अपक्ष म्हणून उभे आहात, पण काही लोक असे आहेत की पक्षामध्ये असून देखील उमेदवारी मिळवण्याच्या या धांदलीमध्ये दुसऱ्या पक्षामध्ये त्यांनी उडी मारलेली आहे. यावर तुमचं काही प्रतिक्रिया? येस, जो उमेदवार किंवा जो राजकीय नेता त्यांनाच कन्फर्म नाहीये की ते कुठल्या पक्षाशी काय काम करायचं आहे.
तर अशा नेत्यांना निवडताना मतदारांनी विचार करून अभ्यास करून निवडलं पाहिजे, कारण प्रत्येक पक्षाचा एक एजेंडा वेगळा आहे. एखाद्या पक्षाचा हिंदुत्ववादी असेल, एक पक्ष धर्मनिरपेक्षता असेल, असं अनेक पक्षांचं वेगवेगळा धोरण आहेत. तर अशापैकी म्हणजे एक उमेदवार अचानक पक्ष बदलतो म्हणजे त्याचं धोरण बदलतोय थोडक्यात. तर अशा धोरण बदलणाऱ्या राजकारणी नेत्यापासून मतदार सावध राहायला पाहिजे, एवढं मी सांगू शकतो. पण मतदार सावधान राहणं हे ज्याच्या त्याच्या ह्याच्यावर अवलंबून आहे. पण जसं हे प्रचार थांबत जातो किंवा आता प्रचार मोठ्या प्रमाणामध्ये धूमधडाक्यात चालू आहे, एकदम त्याच्या प्रत्येक उमेदवाराच्या पाठीमागे नागरिकांची अशी भरपूर गर्दी देखील आहे की अशा वेळेला आपल्याला असं वाटतंय की बाबा हा उमेदवार चांगला आहे किंवा त्या उमेदवारालाच मतदान होईल आणि त्या उमेदवारामुळेच आपल्याला काहीतरी काहीतरी त्रास होईल किंवा आपल्याला धोका होईल, आपल्याला मतदान मिळणार नाहीये, असं कधी तुम्हाला विचार आला का? नाही, हा गैरसमज आहे. प्रत्येकाचा गैरसमज आहे. कारण एक राजकीय नेता आहे ज्यांच्या सभेला लाखोमध्ये प्रेक्षक येतात, पण त्यांचा एकही पक्ष त्यांचे पक्षाचे एकही उमेदवार निवडून येत नाहीये. असे अनेक उदाहरण आपल्या समोर आहेत. तर मी कुठल्या पक्षाचं नाव घेणार नाही इथं. त्यामुळे असं काही नाहीये, कारण त्या पक्षाचा प्रचार करताना, त्या उमेदवाराचा प्रचार करताना आलेले लोक कितपत त्या पक्षाचे कार्यकर्ता आहे किंवा भाड्याने आणलेले लोक आहे हे आपल्याला माहीत नसतं. त्यामुळे नुसतं मार्केटमध्ये लोकांची गर्दी बघून आपण डिसाईड करणे हे चुकीचं आहे. शेवटी आपल्या प्रभागातील राजा म्हणजे मतदार राजाच आहे. त्यांनी आपल्या बंद पेटीत जे काही मतदान करतील तेच डिसाईड करू शकतील नेमकं कुठला पक्ष किंवा कुठला उमेदवार चांगला आहे, त्या बाजूने आहेत ते. तुम्ही वैयक्तिक आता सध्या लढत आहात, काही पक्षांचे काही जाहीरनामे बाहेर पडलेले आहेत. ती जाहीरनामा हे लोकांसाठी किंवा नागरिकांसाठी पूर्ण होतील असं तुम्हाला वाटेल का, वाटतं का? आता लेटेस्ट काल का आजच्याच पेपरात मी वाचलोय, एका पक्षाचा अनेक मुद्दे मागील 15 वर्षापासून तेच ते रिपीट करत आहेत. जर एखाद्या नामांकित मोठ्या पक्षाला 15-20 वर्ष तेच ते मुद्दे जर देऊन जर निवडणुकीला उभे राहावं लागत असेल, म्हणजे ते पक्ष काय करतोय नेमकं? मागील 15 वर्षापासून ते मुद्दे घेत आहेत, पण ते त्या अनुषंगाने काम करत नाही असंच म्हणावं लागेल. म्हणजे त्यांनी जर मुद्दे उपस्थित करत असेल, त्यांचा एजेंडा असेल, त्यांचं उद्दिष्ट असेल, तर त्यांनी किमान 5 वर्षात तरी पूर्ण केलं पाहिजे. अदरवाईज त्यांचे मुद्दे मांडून उपयोगच नाहीये. म्हणजे ते नावाला ते मुद्दे उपस्थित करतात, मतदान होईपर्यंत, मतदान झाल्यानंतर त्या मुद्द्यांकडे ते पक्ष लक्ष देत नाही. म्हणजे जाहीरनाम्यातले कुठलीही गोष्टी पूर्ण होणार नाही असं तुम्हाला म्हणायचं का? नाही, ते अभ्यास करा. मतदार राजा अभ्यास करून त्यांनी डिसाईड केला पाहिजे की एखादा पक्ष जर मुद्दे जे काही मुद्दे मांडलेले आहेत त्यापैकी त्यांनी मागच्या वेळेस काय फुलफिल केलेलं आहे, त्यांनी जे काही पूर्तता केलेला आहे त्याचा अभ्यास करून मग पुढचं नियोजन केलं पाहिजे. एकच पक्ष, तोच उमेदवार सारखं तेच मुद्दे जर तुम्हाला दाखवत असेल तर कुठेतरी मतदार जागे होऊन, जागरूक होऊन मतदान करणे गरजेचं आहे. तुम्हाला निवडून द्यावं असं जर तुम्हाला वाटत असेल तर मतदारांना कोणकोणत्या प्रकारचे तुम्ही माहिती द्याल किंवा कोणते प्रकल्प किंवा कोणकोणते प्रोजेक्ट, कोणकोणत्या सुधारणा, सुविधा तुम्ही देणार आहात, कोणते विकास करणार आहात, हे तुम्ही मतदारांना सांगू शकता का? येस, मी मूळतः राजकारणी नाहीये, राजकीय घराणेशाही नाहीये. हां, तर आम्ही फक्त आमचे मित्रमंडळी जे काही आम्ही नागरिक म्हणून ज्या अडचणी आलेत ते दूर करण्यासाठी आम्ही इथं आलेलो आहोत, उमेदवार म्हणून निवडणुकीस उभे राहिलोय. तर यामध्ये आमचं प्रमुख उद्दिष्ट राहील सोलापूर शहर जिल्ह्यात रोजगार निर्मिती करणे. त्यातल्या त्यात प्रामुख्याने विडी घरकुल, गांधीनगर आणि प्रभाग क्रमांक 10 मध्ये रोजगार निर्मिती करणे हा आमचं मुख्य उद्दिष्ट राहील. ज्या अनुषंगाने आम्ही कुठल्याही प्रकारचं मोफत अजिबात आश्वासन देत नाही. आम्ही पूर्णपणे रोजगार निर्मिती करून त्याद्वारे नागरिकांचं उत्पन्न वाढवण्याकडे आमचं पूर्णपणे लक्ष राहील. का? कारण मागील आता आमचं वय 40-45च्या रेंजमध्ये आहे, आमचं सगळ्या मित्रमंडळींचा ग्रुपचं वय. तर आम्ही जे 40-45 वयामध्ये
आम्ही जे काही व्यवसाय करून जे काही स्ट्रगल करून आज आम्ही स्थिर झालेलो आहोत, तर असंच प्रत्येक नागरिक आमच्यासारखे स्टेबल व्हावा, प्रत्येकाचं घर असावा, प्रत्येक नागरिक स्थिर उत्पन्न कमवावा आणि ते सुद्धा आरोग्यदायी उत्पन्न कमवावा, या हेतूने आम्ही या क्षेत्रात आलेलो आहोत. आणि त्या अनुषंगाने आमचे एजेंडा रेडी असून आम्ही जर निवडून आलो नाही आलो तरी सुद्धा आम्ही या कार्य करणार आहोत. माझा एक संवेदनशील प्रश्न असा आहे, आधार कार्ड भारतामध्ये असलेल्या या 140 कोटी लोकसंख्या प्रत्येकाकडे आहे, बरोबर आहे? हो हा आधार कार्ड अनेक योजनाशी तो लिंक झालेला आहे. हो इन्कम टॅक्सला असेल किंवा योजना असेल, शासकीय योजना जेवढ्या असेल त्या सगळ्या योजना मिळालेल्या, रेशन दुकान तिथेही दिलेलं आहे. मतदान कार्डाला लिंक का करण्यात आलेलं नाही, हे याचं काही माहिती किंवा येस तुम्ही कुठल्या याच्यावर तुम्ही आरोप करू शकता का? येस मी 2 दिवसापूर्वी आपलं प्रभाग क्रमांक 10 मधील मतदार यादी मी बूथ वाईज मागवलेला आहे. त्यामध्ये मी तपासत असताना असं लक्षात आलेलं आहे, अनेक नागरिक त्या पत्त्यावर नाहीच आहे तरी त्यांचं नाव तिथं दिसत आहे. त्यातले काही नागरिक मयत आहे, त्यांचंही नाव अजून दिसत आहे. तर कुठंतरी हा संशयास्पद आहे. जर म्हणजे मोठ्या पक्षांचं धोरण असू शकतं, त्यांनी जर आधार आणि मतदान कार्डला लिंक केलं तर हे 35,000 जे आता मतदार यादी दिसत आहे विडी घरकुलचं प्रभाग क्रमांक 10 मध्ये, कदाचित तो 22-23 हजार पेक्षा कमी होऊ शकेल. म्हणजे इतकं तफावत त्यात मला दिसून आलेलं आहे. तर कुठंतरी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष पक्षांचं, मोठ्या पक्षांचा, राजकीय नेत्यांचा कुठंतरी यामध्ये सहभाग असण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणजे ह्या पद्धतीने लिंक नसल्यामुळे फक्त केवळ प्रभाग 10 मध्ये जवळजवळ 35,000 म्हणजे 22,000 म्हणता, म्हणजे 13,000 दुबार मतदान आहे. येस 12 ते एका 13,000 प्रभागामध्ये एवढे असेल तर या सोलापूर शहरामध्ये असलेल्या सगळ्या प्रभागामध्ये किती लाखामध्ये दुबार मतदान असेल. आणि असंही आढळून आलेलं आहे, या मतदार यादी तपासताना एकच व्यक्तीचे नाव 3-3 ठिकाणी दिसत आहे. दुसऱ्यांचं सोडून द्या, माझं वैयक्तिक 2 ठिकाणी मतदार यादीमध्ये नाव आहे आणि माझ्या मिसेसचं सुद्धा 2 ठिकाणी आहे. असं जर डबल हे आता आपण ओळखपत्र तपासून जर ओळखून जर मतदान करायला लावलं तर हे लक्षात येईल. जर समजा आपण 4 वेगवेगळ्या मतदार बूथमध्ये जर आपण मतदान घेतलं आणि 4 ठिकाणी त्याच व्यक्तीने मतदान करत असेल, कारण प्रत्येक ठिकाणी वेगळा अधिकारी असणार आहे, तर ते ओळखण्यासाठी सक्षम होणार नाही. तर हे कुठंतरी व्हेरीफाय होऊन ते डिलीट व्हायला पाहिजे. 15 तारखेला होणाऱ्या या मतदानामध्ये तुम्ही यावर काही उपाय कराल का? आम्ही आता एक उमेदवार म्हणून मला आलेल्या अडचणीवर मी निवडणूक आयोगाला एक पत्र दिलेलं आहे, निवडणूक निर्णय अधिकारीला सुद्धा 2 पत्र दिलेलं आहे. एक पत्र डायरेक्ट निवडणूक आयोगाला दिलेलं आहे आणि 2 पत्र आम्ही निवडणूक निर्णय अधिकारी क्रमांक 4 यांना दिलेला आहे. एकाचा तर त्यांनी तरतूद ताबडतोब त्यांनी दुरुस्त करून घेतले. दुसरं जो आहे त्यांनी फक्त निवडणूक आयोगाकडे बोर्ड दाखवले, त्यांनी दिलेल्या निर्देशाखाली आम्ही काम करत असल्याचं त्यांनी सांगितलंय. तर आमचं म्हणणं असं होता की एक उमेदवार म्हणून आम्हाला आलेल्या अडचणी हे तुम्ही निवडणूक आयोगाकडे कळवावे अशी आमची विनंती असताना सुद्धा निवडणूक निर्णय अधिकारी क्रमांक 4 चे अधिकारी त्यांनी तसं तरतूद त्यांच्याकडे नसल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. आता नेमकं काय आहे मी एक सांगतोय. आता भारत आपलं लोकशाही आहे, भारतातील जनता सगळ्यांसाठी समान आहे, बरोबर. तर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिलेल्या यादीप्रमाणे निवडणुकीमध्ये पहिल्यांदा पक्ष, मोठे पक्ष, राजकीय पक्ष, राष्ट्रीय पक्ष आणि नंतर अपक्ष असं त्यांचं यादीत तयार होतो असं त्यांनी उत्तर दिलेलं आहे. तर त्याला मी ऑब्जेक्शन घेतलं. त्यांना मी असं विचारलोय, जर समजा सगळे समान असेल तर राष्ट्रीय पक्ष म्हणजे असं वेगळं काय केलं म्हणून त्यांना पहिला दर्जा दिला गेला आणि अपक्ष म्हणजे तो काही नीच जातीचा आहे का? हा, म्हणजे त्याच्यावर अत्याचार केल्यासारखंच आहे ना. म्हणजे पहिला क्रमांक त्यांचा, नंतरचा क्रमांक अपक्ष का, हे मी विचारलेलं आहे. तर त्याचं उत्तर मला निवडणूक आयोगाकडनं जर वगैरे आलं तर नक्कीच आपण पुढच्या वेळेस त्याच्याबद्दल आपण चर्चा करू शकतो. तुम्ही निवडणुकी अपक्ष उभा आहात, तुम्ही चावी घेतलेली आहात, हो. तुमचं चिन्ह आहे, तर विकासाच्या दृष्टिकोनातून तुम्ही त्या चावीचा कसा वापर कराल? येस, जिथं जिथं आम्हाला विकासाची आवश्यकता आहे, दिसत आहे, विकासाचे स्कोप आहे, पण
तिथं काही राजकीय नेते स्वतःच्या स्वार्थासाठी ते लॉक केलेलं आहे. ते चावी उघडण्यासाठी आम्ही चावीचं चिन्ह निवडलेलं आहे. त्यामध्ये अनेक बँकामधील होत असलेल्या गैरव्यवहार जे दाबून ठेवलेला आहे किंवा महानगरपालिकेचे अनेक फायली जे बंद आहेत सगळे आम्ही उघडणार आहोत. धन्यवाद. तुमच्या या निवडणुकीमध्ये तुम्हाला घवघवीत यश मिळो. चर्चा तर होणार या कार्यक्रमामध्ये आपण उपस्थित राहिलात त्याबद्दल तुमचं मनपूर्वक आभार. येस, थँक्यू सर.